विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलतो. आज मी अक्कलकोटमध्ये समाधी मंदिरमध्ये अण्णू महाराज आपल्याला थोडं सांगतील अधिक महिन्यामध्ये लोकांची का हे असते, जर थोडी माहिती द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजे धोंडा महिना मानला जातो. म्हणजे थोडे थोडे तिथी जमा होऊन 13वा महिना होतो. 3 वर्षात एवढे तिथ्या जातात, लुप्त होतात, प्रकट होतात. हे सगळे मिळून एक महिना वाढीव होतो. त्याला पुरुषोत्तम मास, अधिक मास आणि धोंडा महिना असं त्याचे उपमा आहे. ह्या महिन्यामध्ये एक महिना तांबूलदान सांगितलेलं आहे, अन्नदान सांगितलेलं आहे. पुन्हा महाविष्णूंना तुळशी अर्चना सांगितलेली आहे. ह्याच्यानं काय त्रिविध ताप नष्ट होतात आणि अनंत काळाचे पाप धुतले जाते आणि अष्टऐश्वर्य त्या प्राण्यांना सगळ्यांना मिळत जातो. हे अधिक मासचं महत्त्व एवढं आहे या ठिकाणी. आणि आता भक्तांची हे वाढली आहे सुट्टीमुळे मुलांचे, तर कसं एकदम हे वाटते अक्कलकोट? आता अध्यात्मामध्ये जे शांती आहे ते सायन्समध्ये नाही. त्यामुळं सगळे आता पुन्हा अध्यात्माकडे वळून आता इथं जास्त म्हणजे आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी सगळेजण आता देवांकडे धावा घेत आहेत. आता देऊळ बंद पिक्चरची शूटिंग पण झालेली आहे, मग इथं येऊन आलेले का ते लोक? इथं ते लोक आलेले आहेत. ते फक्त वटवृष्ठमध्ये गेलेले? त्यांना ते ॲडव्हर्टायझिंग पाहिजे तिथे गेलेले आहेत, आपल्याकडे आलेले आहेत. आता समाधी मठामध्ये रोजचे किती लोक येतात भाविक? रोजचे 10-20 हजार आहेत, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आता तुम्ही लोकांना काय सूचना देणार आहे उन्हामध्ये? उन्हामध्ये त्यांची सगळी केलेली आहे ना व्यवस्था, त्याप्रमाणे सांगा. काय म्हणजे ते वर हे लावलेले आहेत ना, पडदे लावले, पडदे लावलेले आहेत. ताडपत्र्या, लोकांना पाणी. हो, पाणी ते कुशावर तर तीर्थच ठेवलेलं आहे ना आपल्या इथं. स्वामींचं लघुशंका केलेलं तीर्थ म्हणून सगळे ते घेतात आपल्या घरामध्ये. तिथं डेरे भरून ठेवलेले आहेत सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. जय जय.